सिग्नल जर गेला तर मग त्याचा त्या कॅमेराचा हां नमस्ते सर. नमस्ते. हां जाऊ दे सगळ्या याला तासगाव लिंक पण सेंड केली होय ना. हो याच्यावरती बघा. पाहुण्यांचं आगमन होतं. मी पाहुण्यांना विनंती करतो की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी मान्यवरांचं आपल्या शाळेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आवाज येतोय पहा मुलांचा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की शिस्त पाळायचे. सुरुवातीला होईल प्रार्थना झाल्यानंतर स्वागत गीत आणि लगेच सरांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल. प्रार्थना केले तयार इकडे
उपस्थित सर्व मान्यवरांचं परत एक वेळ शाळेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री पी एन आणि आदरणीय बेडगे सर यांचेही स्वागत. माननीय प्राचार्य आणि करावर्षिणी त्यांना मी प्राध्यापक वसंत सांगकडे सरांना विनंती करतो की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. आले ओळखलंय मी तुला. हा तू जरा वांड आहेस. ठीक आहे असं सगळं काय ठीक आहे. पालक लोक किती आलेत? पालक लोक आलेत का काय? वा वा वा, हजारोच्या संख्येने तुडुंब गर्दीत आलेले पालक आपणास मानाचा मुजरा. माता पालक, पिता पालक कोण आलेत काय? वडील वडील कोण आलेत काय? वा 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 वा, एक तास एकाच्या हजारीच्या बरोबरचा आलेला पालक, त्यालाही मानाचा मुजरा. ती कारकी कोण आहेत बाहेर? पोरं आपली शाळेची आहेत काय? घ्या ती घ्या. कुठली ती? दंगा करायचा नाही. आलं लक्षात? चला. अरे ती काय स्पेशल टीम आहे काय खुर्चीवरची? सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशील, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. माऊ होणे आम्ही विष्णुदास, माऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माती हाणोकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. माझ्या लेकरांनो, मन, बुद्धी आणि मनगट हे सूत्र संपूर्ण विश्वाला देणारे माझे स्वामी विवेकानंद. लक्षात घ्या, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, या एका वाक्याने जगामध्ये खळबळ उडवून देणारे माझे स्वामी विवेकानंद आज त्यांच्या संस्थेमध्ये, लक्षात घ्या, त्या मातीमध्ये मी आज उभा आहे आणि इथं व्याख्यानाची ही सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरांनो, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून आजचं हे प्रबोधन आहे. पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही माझ्या लेकरांनो, माझ्या नजरेतून हे कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार हे व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले. आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, प्रचंड गर्दी झाली या राष्ट्रामध्ये, पण बोटावर मोजणे इतपतच माणसं या राष्ट्रात आज जिवंत राहिली. आज ही या मातीमध्ये 4 वर्ष
वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, लक्षात घ्या. आजही या मातीमध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात. 17-18 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत हत्तीसारख्या बापाला आज कुत्र्यासारखं झुकावतं, कारण आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून माझ्या लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. पाहिजे कृतज्ञता अगोदर तुम्हाला कळाली पाहिजे. काय आहे कृतज्ञता हे माझ्या लेकरानं? अरे ही माती अगोदर समजावून घ्या. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या तुकोबारायांची, ही माती माझ्या स्वामी विवेकानंदांची, ही माती माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगांची. अरे माझ्या लेकरानं कोण कोण माझा छत्रपती शिवाजी राजा? हे माझ्या लेकरानं, हे माझ्या पोरानं. अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण ते छत्रपती शिवाजी राजा. लक्षात घ्या माझ्या लेकरानं, शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा. मग या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार का होतो? या मातीमध्ये माझ्या आई बापाच्या तोंडावर माझ्या लेकी थुंकून निघून का चालल्या? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून पोरानं अगोदर आम्हाला कृतज्ञता कळायला हवी. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या. या व्याख्यानाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा, माझ्या आऊजी जाऊचा, माझ्या गाडगे बाबांचा, माझ्या तुकोबारायांचा, किंबहुना हे माझ्या लेकरानं बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्यांची नावं माझ्या मुखावरती आली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जगात झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, देवीच्या देठापासून झाला नाही. आणि पोरानो इथंच आम्हाला कृतज्ञता कळते. हात जोडून माझ्या लेकरांना आज मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं पाठ मानायला बसलेलो. लक्षात घ्या. मग यांचा जय जगात कसा झाला पाहिजे? हे शाळेचं सगळं प्रांगण आणि या शाळेच्या भिंती आज गैरभर उठल्या पाहिजे. पोरानं आईने हात पकडला, बापानं हात पकडला, आम्हाला या शाळेमध्ये पाठवलं. शाळेमध्ये पाठवत असताना आम्हाला सांगितलं, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, तुला वकील व्हायचंय. तीच स्वप्नाने हे घेऊन आम्ही या शाळेच्या भिंतीमध्ये प्रवेश केला. पण हात जोडून आज सांगतो माझ्या लेकरानं, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाही, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला इंजिनियर देत नाही, या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला वकील देत नाही, तर या शाळेच्या भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या. माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असते. आणि तो माणूस आज वडिलांची पुण्याई आम्हाला एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या